नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी पुण्यासह देशभर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन श्री महेश मोतेवार यांनी यावेळी केलं. जसं आता जम्मू काश्मीरमधली घटना घडली, माळींची घटना घडली, रोज रस्त्यावर हजारो ॲक्सिडेंट होतात. एखादं बाई डिलिव्हरी प्रीमॅच्युअर झाली तर तिला सुद्धा रक्ताची गरज लागते. पण सगळेच लोक श्रीमंत असतात असं काही नाही. पण जो सर्वसामान्य माणूस आहे त्यालाही रक्त मिळालं पाहिजे असा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. रक्तदान हे जीवनदान असतं आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. पण आम्ही गेल्या 10 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. प्रत्येक वेळेस लोक समोरून येतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण रक्तदान शिबिर आयोजित करतोय. आणि रक्त हे एकच असतं, कुठलाही हिंदू मुस्लिम शिख आहे असा कुठलाही प्रकार नाही. रक्ताची गरज जर प्रत्येकाला लागली तर तो कुठला धर्म बघितला जाऊ नये. ज्याला गरज आहे त्याला मिळाली पाहिजे. आणि आज तुम्ही देशभरात बघितलं असं रक्ताची गरज खूप आहे. ज्यावेळेस आम्ही सेंट्रल मिनिस्टरला भेटायला गेलो, हेल्थ मिनिस्टरला, तर त्यांनी सांगितलं आम्हाला खूप गरज आहे. त्यांनी आवर्जून आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी लेटरसुद्धा दिले की रक्तदान कार्यामध्ये संपूर्ण सहकारी यंत्रणेने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि यांना सर्वतोपरी सहकार्य करावं. कारण आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. आणि आत्ता घेतोय, महागा घेतलेत आणि ह्यापुढे घेत राहणार. जय हिंद, जय समृद्धी. मैं सारे दर्शकों को ये अपील करना चाहती हूँ कि समृद्धि जीवन द्वारा होने जा रहे रक्तदान महाकुंभ में आप सारे जन शामिल होइए और रक्तदान कीजिए. रक्तदान श्रेष्ठदान. पुणे नवरात्र महोत्सवानिमित्त पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महर्षी पुरस्काराची घोषणा पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. याविषयी पाहुयात अधिक वृत्तांत. यंदाचा पुणे नवरात्र महोत्सव तर्फे दिला जाणारा महर्षी पुरस्कार यंदा आम्ही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना हा महर्षी पुरस्कार प्रदान करणार आहोत. पुण्याचं वैभव असलेले, देशामध्ये ज्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावाने जगात ओळखलं जातं, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार 27 तारखेला सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा येथे हा संपन्न होणार आहे. सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या मान्यवरांना पुरस्कार देत असतो. आजपर्यंत आम्ही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर श्रीमती शोभना रानडे, रघुनाथजी माशेलकर, NSN मोदी, गोपाळराव पटवर्धन, बुधाजीराव मोळीक, उल्हासदादा पवार, किशोरी आमनकर, अनेक मान्यवरांना आम्ही हे महर्षी पुरस्काराने सन्मानित केले. यंदा आपल्या पुण्याचेच, ज्यांना एक त्यांच्या घराण्याला संगीताची देणगी आहे आणि सरस्वती ज्यांच्या गळ्यामध्ये आहे, जे संगीतकार आहेत, चांगले गायक आहेत, असे पंडित हृदयनाथ मंगेशकरांना आम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते देतो आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय उल्हासदादा पवार असतील, पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण असतील, अनेक मान्यवर, अंकुश काकडे असतील, अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराचं स्वरूप महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा असते. 25,000 रुपये रोख हा पुरस्कार असतो. शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन हा सन्मानित केला जातो. एक पुणे, तिथं काय उणे असं म्हटलं जातं. पुण्या विविध रंगांनी नटलेले, विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर आहे. अशा या शहरामध्ये महर्षी पुरस्काराने, जो महर्षी व्यास म्हटलं जातं, त्या अनेक मान्यवरांना पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. महर्षी पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळालेत, अनेक लोकांना भारतरत्नापर्यंत नवाजलं गेलेले, अशी या पुरस्काराची खासियत आहे. आज पंडितजींनी आम्हाला पुरस्कार स्वीकारून उपकृत केलं, त्याबद्दल पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने मी त्यांचा जाहीर आभार मानतो. बाबासाहेब पुरंदरे देखील या कार्यक्रमाला स्वतःहून मी येतो असं त्यांनी सांगितलं. त्यांचेही मनापासून आभार मानतो. मी सर्व पुणेकर नागरिकांना, प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण 27 तारखेला 5 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे आपण या पुरस्कार समारंभासाठी उपस्थित राहून आपण हा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती करतो. धन्यवाद.
विनायकराव निमहन यांनी आगळावेगळा उपक्रम म्हणजे सायकलवरून जाऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग यावेळी स्वीकारला आहे। उद्या सकाळी 8 वाजता एका अभिनव पद्धतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात प्रदूषण टाळा, लेक वाचवा, देश वाचवा हे अभियान घेऊन आम्ही स्वानंद ॲडव्हायझरची मंडळी काश्मीर ते कन्याकुमारी असा 4040 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी केला आणि या प्रवासाच्या माध्यमातून तरुणांमध्ये सायकल चालवण्याचा असलेला न्यूनगंड कमी व्हावा, पुणे शहरातील प्रदूषण या ठिकाणी कमी व्हावं असा एक वेगळा संदेश घेऊन आमच्या शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी उद्या उमेदवारी अर्ज एक सायकल रॅली काढून आणि हा संदेश जनमानसामध्ये पोचवायचं ठरवून या ठिकाणी फॉर्म भरण्याचं ठरवलेलं आहे। काँग्रेस पक्षातर्फे अद्यापर्यंत कोणती अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही, परंतु उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 27 तारखेपर्यंत AB फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केला तरी चालतो असा नियम असल्यामुळं उद्या आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहोत आणि मला खात्री आहे हा एक अभिनव संदेश घेऊन आम्ही सायकल रॅलीने हा जो अर्ज भरतोय यातनं जनमानसामध्ये पर्यावरणाविषयी एक वेगळा संदेश जाईल याविषयी मला नक्की खात्री आहे। नवरात्रोत्सवानिमित्त सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरामध्ये यंदा क्रिस्टलचा देखावा सादर करण्यात येणार आहे व नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे। जय माता की। महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। नवरात्रोत्सव हा आम्ही गेल्या 32 वर्ष आम्ही हा साजरा करत आहोत। यावर्षी 25 सप्टेंबरला हा उत्सव सुरू होत आहे। 3 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी याची पूर्णाहुती होणार आहे। घटस्थापना पहिल्या दिवशी 25 तारखेला करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम व सौ निकम यांच्या हस्ते घटस्थापनेची पूजा होणार आहे। ही पूजा दुपारी 11 ते 1 या दरम्यान मंदिरात होणार आहे। दुपारी 4 नंतर रोज इथं जे हवन केले जातात, श्री महालक्ष्मी सूक्त अभिषेक ज्याला आम्ही म्हणतो, त्याचे हवन रोज होणार आहेत। त्याची सुरुवात 25 तारखेला दुपारी 4 वाजता होणार आहे। 4 ते 8 या हवनाचा वेळ असणार आहे। 25 तारखेला विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे। संध्याकाळी 8 वाजता विशेष निमंत्रित जे लोक असणार आहेत त्यांची आरती होणार आहे। मंदिराची दैनंदिन आरती जी आहे ती संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। 26 तारखेला श्रीसूक्त पठणाचा शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आपण दरवर्षी करत येत आहोत। मागच्या वर्षी 8000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते। यावर्षी 13,000 ते 15,000 विद्यार्थी या उपक्रमामध्ये येणार आहेत। त्यांच्याबरोबर सुमारे 700 शिक्षक त्यांच्या व्यवस्थेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्या विद्यार्थ्यांना आपण शालेय भेटवस्तू व खाण्याचे पॅकेट्स आपण इथं डिस्ट्रीब्यूट करतो। सकाळी 7 ते 8 हा या कार्यक्रमाचं नियोजन असतं। त्यानंतर सकाळी रोज 5:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महालक्ष्मीचे अभिषेकाचे बॅचेस असतात। दर 1-1 तासांनी या बॅचेस होत असतात। हे 9 दिवस हे अभिषेकाचे बॅचेस होणार आहेत। यामध्ये सुमारे 3000 ते 3500 लोक या अभिषेकामध्ये सहभागी होतात। पंचमीला षष्टमीला आपण कन्यापूजनाचा कार्यक्रम करतो। यामध्ये वेगवेगळ्या शाळेतील सुमारे 350 मुलींची आपण प्रतिकात्मक म्हणून देवीची प्रतिकात्मक म्हणून आपण पूजा करणार आहोत। त्यांना शालेय वस्तू, त्यांच्या नित्योपयोगी येणाऱ्या व्यवहारामध्ये भेटवस्तू आपण त्यांना देणार आहोत। या सर्व कार्यक्रमामध्ये मी चित्रसृष्टीतले
प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत आणि नवमीच्या दिवशी मोठा यज्ञ जो आपण अष्टमीचा होम म्हणतो तो होणार आहे आणि या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे मंदिरामध्ये होत राहतात. भारताच्या पहिल्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. याचा आनंद ग्राहक पेठेच्या वतीने साखर वाटप व PVG इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आनंद जल्लोष साजरा केला. व भारत इतर देशाच्या तुलनेमध्ये आता कुठेच मागे राहिलेला नाही हे त्यातून सिद्ध झालेलं आहे आणि अशीच भारतानं प्रगती करत राहावे. ते सर्व भारतीयाकडून या मोदींचं आणि सर्व शास्त्रज्ञांचं हार्दिक अभिनंदन. आपली मान ह्यामुळे जगात उंच झालेली आहे आणि ती अशीच राहणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय खात्री आहे. आणि हा जो काही विजय आहे तो संपूर्ण भारतीयांचा आहे आणि मोदींचं सकाळी भाषण आपण ऐकलंच असेल. मोदींच्या भाषणाप्रमाणेच त्यांनी जशी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तसं आमच्याकडून पण छोट्यांकडून पण शुभेच्छा सगळ्यांना. आज कुठंतरी आम्ही अमेरिकेला मागं टाकतोय याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि भारत अब्दुल कलामांनी जे व्हिजन 2020 ठेवलं होतं ते कुठंतरी आज पूर्ण होताना दिसत आहे. मला एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून, एक देशभक्त विद्यार्थी म्हणून मला या सर्व शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो आणि त्यांचा ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि अशीच त्यांच्या हातून भारतमातेची सेवा घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन. भारतीयांचं सर्वांचं अभिनंदन. या ठिकाणी कुणीतरी म्हटलंय, आप जाग उठे हम कुछ करके दिखा देंगे, ये माँ तेरे चरणों में आकाश झुका देंगे. खरं हे आकाश या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी कुठंतरी झुकवलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि खूप खूप अभिनंदन सर्व भारतीयांचे. पुणे महानगरपालिका कामगार युनियनची 2014 सालची काउन्सिल निवडणूक आणि निवडलेले पदाधिकारी रद्द करावेत असा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला नाही. तरी देखील युनियनचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश जाधव निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून युनियनची बदनामी करत आहेत. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या संदर्भामध्ये गेल्या 3-4 दिवसापूर्वी प्रकाश मोतीराम जाधव यांनी ज्या पद्धतीचे आणि त्यांच्याबरोबर असलेले काही 2-4 लोक होते, जगदाळ होते, त्यांचे ॲडव्होकेट पण होते, त्या ॲडव्होकेटच्या समोर त्यांनी जे विधान केलं की या युनियनची 14ची सगळी बेकायदेशीर आहे काउन्सिल आणि हिशोब नाही आहे, हे सगळे अत्यंत युनियनला बदनाम करणारे खोटे आरोप केले आणि त्याच्यामुळे आज ही आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. ह्या युनियनच्या चांगल्या कामांची दखल न्यायालयाने सुद्धा घेतलेली आहे आणि ती पान नंबर 8 मध्ये 5 वरती तो परिच्छेदच आहे की तो पण आम्ही वाचून दाखवू शकतो तुम्हाला की ही युनियन नुसतंच आपल्यापुरतं नाही तर सामाजिकदृष्ट्या चांगलं काम करते आणि हे त्यांच्या अपहरण पार्टीने स्वमान्य केलेले हे सुद्धा नोंद केलेली आहे. प्राइम ऑफिसर प्रथमदर्शनी कुठल्याही युनियनचे आर्थिक व्यवहार हे आक्षेपार्ह दिसत नाही हे पण या जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे. एवढंच नव्हे तर असं कुठेही म्हटलेलं नाही की 14ची आता ही काउन्सिल रद्द करा. उलट असं म्हटलंय की रजिस्ट्रार नेमण्याची काहीही मला आवश्यकता वाटत नाही, ॲडमिनिस्ट्रेटर नेमण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ह्याचाच अर्थ जो आहे की या युनियनचा कारभार नीटच चाललेला आहे. केवळ व्यक्तिगत आकांक्षा, भयंकर महत्वाकांक्षा. 13 सालपर्यंत 5 ते 13 कार्याध्यक्ष होते. 11 साली तेच होते जे त्याच्याबद्दल बोलतायत, 12 साली तेच होते कार्याध्यक्ष, 13 साली तेच होते कार्याध्यक्ष. तेव्हा कधी आले नाहीत प्रेस कॉन्फरन्स घ्यायला की आमचं काही डेमोक्रॅटिकली चाललं नाहीये, तेव्हा का बोलले नाही. जेव्हा कामगारांनी त्यांना नाकारलं, त्यांना रिफ्यूज केलं की यांना आम्ही नाही ठेवणार, तेव्हा त्यांना एकदम आठवलं आणि मग ते धावले कोर्टाकडे
आणि या 39मध्ये 21 लोक एकाच खात्यातली वेहिकल डेपोमधली, एकाच खात्यातली आहेत 21 लोक. ती कशी आहेत हे पण आम्हाला माहिती. ते आम्ही वेळ आली की सांगणारच आहोत की कशा पद्धतीने हे रचलं गेलं. There is no propriety or justification appointing an administrator. म्हणजे प्रशासक नेमावा अशी काही परिस्थिती नाही किंवा त्याच्याबद्दलचं काही न्यायदायी नाही असं कोर्ट स्वतः म्हणत आहे. आणि पूर्ण ऑर्डर याच्या आत त्यांनी पत्रकार परिषद आणि प्रसिद्धी करतायत आणि त्यांचे वकील त्यांच्यात उपस्थित राहत आहेत. मला वाटतं की हे क्यू करण्यासारखी गोष्ट आहे की अलीकडचा जो जमाना आहे थोडासा की प्रसिद्धी करून धुळा उधळायचा आणि सत्य लपवायचं, पण ते धुळा काय जास्त वेळ राहत नाही, तो खाली बसतोच आणि स्वच्छता काय आणि सत्य काय बाहेर येतच. ते 2 दिवसातच या ऑर्डरच्या निमित्ताने आलेलं आहे आणि हीच भूमिका स्पष्ट करण्याकरताच हा सगळा आमचा प्रपंच आहे. आणि नाहीतरी पुणे महानगरपालिका कामगारांच्यामध्ये असला कुठलाही असंतोष नाही. उलट सगळेजण आम्हाला सांगतात की चांगलं तुम्ही करताय आणि लवकरात लवकर एक ह्याचा निर्णय म्हणजे झालेला त्याच्याबद्दल सगळ्यांना आनंदच व्यक्त झाला आहे. यावेळी कोणतंही सरकार आलं तरी युनियनचे सभासद आणि कामगारांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा जनवार्ताशी बोलताना त्यांनी व्यक्त केली. कंत्राटी पद्धत म्हणजे शोषण आहे आणि सफाई कामगाराचं जीवन हे प्रचंड समस्यांनी व्यापलेलं आहे. त्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्याच्या नियमिततेचा, त्याला नियमितपणे नोकरी असण्याचा, सुरक्षितता असण्याचा, घर असण्याचा, या सगळ्याला वाटाड्याच्या हातसदा लावणारे निर्णय. आत्तासुद्धा महानगरपालिकेत जागा निर्माण केलेल्या आहेत जवळजवळ 3000, पण म्हणताना म्हटलेलं आहे की सफाईची कामं आम्ही आउटसोर्सिंग देऊ. म्हणजे काय, म्हणजे गरीब माणसाला आणखीन गरीब करण्याचं हे धोरण आहे. त्याला आमची नवीन सरकारने याबद्दलचं फार सिरियसली विचार करायला पाहिजे आणि कंत्राटी सिस्टम बंद करायला पाहिजे. त्याच्यानंतर कामगार कायद्यात बदल करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत, काही बदलही झालेले आहेत आणि सगळे बदल कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. आणि आज देशामध्ये कायम कामगारांची संख्या फक्त 6% आहे आणि असंघटित कंत्राटी असे 54% आहे. आणि असे जर बदल होऊ घातले असतील आणि ते आता येणाऱ्या राज्य सरकारांच्यामध्ये सुद्धा एक जणू विकासाचं एक स्पर्धा सुरू झालेली आहे. त्या विकासाच्या स्पर्धेमध्ये कामगार कष्टकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणं हा त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्या दृष्टीने आमचे महानगरपालिकेतले जे सगळे आमचे कामगार कर्मचारी आहेत त्यांचे अधिकार टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत. ह्या विकासाच्या मध्ये तळागाळातल्या माणसालाही त्याचा सहभाग आणि वाटा मिळाला पाहिजे. निव्वळ त्याला तुला मी नोकरी दिली 5000ची 6000ची म्हणजे मी मोठं काम केलंच नाही. त्या विकासाचा तो खरा घटक आहे, ते सगळे लाभ पोचण्याचा आमचा अपेक्षा आहे. त्या दृष्टीने कामगार कर्मचाऱ्यांचा आता येणारा 7वा वेतन आयोग चांगला झाला पाहिजे. त्याच्यानंतर कंत्राटी कामगारांचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. समान कामाला समान वेतन या पद्धतीने पेन्शनचे प्रश्न सुटले पाहिजे असं आम्ही अपेक्षा करतो. हे जे कंत्राटीकरण आहे थांबवलं पाहिजे. कामगाराला एक माणूस ह्या नात्याने पाहिलं पाहिजे, जेणेकरून त्याला पूर्णपणे त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. जो त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. शासनाने अशा काय स्कीम केल्या पाहिजे की हे कंत्राटीकरण बाजूला ठेवून त्याला पूर्णपणे अधिकार प्राप्त केले पाहिजे. जर तो संतुष्ट असेल तर तुमच्या देशाचा विकास होऊ शकतो, अन्यथा तो जर दुःखी असेल तर तुमच्या देशाचा विकास कसा काय होऊ शकतो. हा कामगार मेन कणा आहे आणि ह्या कामगारावर जर दुर्लक्ष केलं तर मला असं वाटत नाही ह्या देशामध्ये विकास होईल. या सरकारकडनं आमच्या अपेक्षा अशा आहेत की महानगरपालिकेचं पहिलं प्रथम उत्पन्न चांगलं ते ही जी महानगरपालिकेची नाही का स्वायत्ता आहे ही अशी स्वतंत्र राहिली पाहिजे की ते सरकारने काढून घेतली नाही पाहिजे. म्हणजे LBTचं असेल किंवा जकातीचं असेल ते उत्पन्न तसंच राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर अशी दुसरी गोष्ट अशी की महानगरपालिकेमध्ये परमनंट कर्मचारी भरला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट पद्धत टोटल बंद केली पाहिजे. त्याच्यामध्ये फसवणूक होती, त्याच्यामध्ये पिळवणूक होती आणि त्याच्यामध्ये गोरगरिबाचे हाल होतात आणि अनेकांच्या प्रपंच म्हणजे अर्धपोटी लोक झोपतात. तर हे ताबडतोब बंद झाली पाहिजे. प्रत्येक सणामध्ये आपला कामगार, दिवाळी असो, गणपती असो, ह्या काळामध्ये प्रत्येक माणूस रस्त्यावरती सण साजरा करत असतो. परंतु आमचा कॉर्पोरेशनचा कामगार त्या दिवशी झाडू मारत असतो, ड्रेनेजमध्ये उतरत असतो, शहराची स्वच्छता करत असतो. या कामगारांना अपेक्षा तर भरपूर आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सरकारने काहीतरी एक चांगली योजना राबवावी अशी आमची अपेक्षा आहे. की कामगार विरोधी धोरण सरकारने राबवू नये आणि अच्छे दिन आएंगे असं जे सरकार घोषणा आहे ती केवळ पोकळ घोषणा आहे. आणि एकंदरीत या पुणे महानगरपालिकेमध्ये जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रमोशन न येता राज्य सरकारकडनं आयात केलेले अधिकारी या ठिकाणी येतात आणि राज्य सरकारचा कारभार पुणे महानगरपालिकेमध्ये चालवायचा ते प्रयत्न करतात. वास्तविक पाहता पुणे महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे
आणि या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेत येण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी मंत्रालयामध्ये ही लोक कायदा बदलतात आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होतं आणि हे खच्चीकरण हे इनडायरेक्टली शहराच्या विकासावरती परिणामकारक आहे. पुणे शहराच्या या एकंदर BRT मार्गाची जर आपण पाहणी केली तर शंकर महाराज मराठापासून ते स्वारगेटपर्यंत जी काय अवस्था झालेली आहे ही पुणेकर नागरिकांनी प्रामाणिकपणे कष्टकरी गरीब वर्गांनी देखील जर टॅक्स स्वरूपाने रक्कम सरकारकडे जमा केली जाते त्याची धुळधाण ही राजकीय मंडळी सगळी करतात. याच्यासाठी एकच कुठल्याही राजकीय पक्ष जबाबदार नाही, यासाठी सर्व राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. नवीन सरकारकडनं ज्या लोकांनी टॅक्स भरतात त्या लोकांच्या सुविधा कशा व्यवस्थित केल्या जातील याचाच त्यांनी विचार करावा अशीच विनंती नवीन सरकारला आहे. धन्यवाद. 50,000 डॉलर KPIT, MSLTA आणि ATP चॅलेंजर स्पर्धांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दिनांक 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.